Students, we started the third chapter of the mathematics second of the 10th class, a circle, in which we studied the concept related to the circle as like radius, diameter, chords, and the relation in between radius and chords, as well as we studied some concept or properties which are studied in ninth class on the circle. Also we studied the circles which are passing through the 1 point, 2 points as well as 3 points in a previous period. Now in this period we are starting or learning about new concept, tangent and secant of the circle. So firstly see here what is tangent and secant of the circle. For this purpose we draw here the three circles with a center O, center P and center A. आता आपण या ठिकाणी वेगवेगळे सेंटर्स घेऊन वर्तुळ काढणार आहोत. तर इझी आहे. या पद्धतीने मी कंपासच्या सहाय्याने काय करतोय, वर्तुळ काढतोय. तर हे जे वर्तुळ आहे याचा केंद्र आपल्याला O घेतलाय आपण. त्यानंतर दुसरे एक वर्तुळ घेतोय विथ सेंटर P. हे सेंटर P असलेलं वर्तुळ एक आपण काढतोय. वेगवेगळे डिफरंट रेडियस आपण या ठिकाणी घेतले. दोन कन्सेप्ट महत्वपूर्ण आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. या कन्सेप्ट अभ्यासत असताना आपण सर्कल्स या ठिकाणी काढतोय. तिसरं सर्कल जे आहे त्याची रेडियस आपण वेगळे घेतले. असे तीन सर्कल्स या ठिकाणी काढले. आता आपण इथं जे त्यांचे सेंटर्स आहेत हे सेंटर्स या ठिकाणी फाइंड आउट केले. पहिले डायग्राम यामध्ये एक मी लाईन काढतोय. सपोज लाईन L and circle which is in a same plane. It is a first diagram. Suppose it is a small a. Second one, the diagrams in which a circle and one line it is also lies in a same plane, and T is a points which is on a line L as well as on circle P with center P. And third one, तिसऱ्यामध्ये आपण या ठिकाणी अशी एक रेषा काढतोय जी वर्तुळाला अनुक्रमे X आणि Y बिंदूत छेदते. दुसऱ्या डायग्रामला मी स्मॉल b दिलंय, तिसऱ्या डायग्रामला स्मॉल c दिलंय. आता यामध्ये जर ऑब्झर्वेशन केलं पहिल्या डायग्राम मध्ये, there is no any one common point in between a circle and line L. रेषा L आणि O सेंटर असलेल्या वर्तुळाचा एकही सामायिक बिंदू आपल्याला दोघांमध्ये दिसत नाही. सो दे आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर. म्हणजे हे वेगळे एकमेकापासून. बट इन सेकंड डायग्राम there is a point T which is lies on a line L as well as lies on a circle with center P. So T is the only one common point in between line L and circle with center P. T is a common point of line L and circle with center P. आणि जर असं असेल मुलांनो तर लाईन L इट इज कॉल्ड एज अ टँजेंट. लाईन L इज टँजेंट ऑफ सर्कल. लक्षात घ्या. आणि म्हणून लाईन L आपण त्याची टँजेंट म्हणतो. टँजेंट म्हणजेच स्पर्शिका, वर्तुळाची स्पर्शिका म्हटलं जातं. आता तिसऱ्या डायग्राम कडे बघूया आपण.
तिसऱ्या डायग्राम मध्ये आपल्याला एक सर्कल दिलंय विथ सेंटर ए and line L, it intersects circle in point X and Y. There is two common point in between a circle and line L. That means a point X and point Y, they are lies on not only circle but also line L. म्हणजेच रेषेवर सुद्धा आहे आणि वर्तुळावर सुद्धा हे दोन बिंदू आहेत. आणि म्हणून अशी कंडिशन जर असेल तर लाईन एल इज अ सेकंड ऑफ सर्कल. वाय? तर इथं दोन बिंदू कॉमन दिसत आहेत. मग डेफिनेशन कशी कराल बघा. पहिल्यांदा टेंजेंटची डेफिनेशन आपण समजून घेऊया. इफ देर इज अ वन कॉमन पॉइंट इन बिटवीन अ लाईन and a circle, so line L is called as a tangent of that circle. In this way we also define the concept second म्हणजेच काय तर छेदिका, वृत्तछेदिका याला आपण म्हणतो. तो वृत्तछेदिका कशी स्पष्ट कराल? जर रेषेनं वर्तुळाला दोन बिंदू छेदत असेल एखादी रेषा, इफ अ लाईन इंटरसेक्ट द सर्कल इन टू पॉइंट्स, सच लाईन इज कॉल्ड एज अ सेकंड ऑफ दॅट सर्कल. म्हणजेच या ठिकाणी मुलांना दोन कॉमन पॉइंट आहेत वर्तुळावर आणि रेषेवर. जर असं कंडिशन असेल तर ती रेषा वर्तुळाची काय असते? वृत्तछेदिका असते. अशा प्रकारे आपण ह्या दोन कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. बघा, महत्वपूर्ण असणारा मुद्दा आणि त्यावरच आधारित आपल्याला पुढे एक प्रमेय बघायचं आहे. पहा, बघूया नेमकं काय येतो. आपण ऍक्टिव्हिटी टाईप हा या ठिकाणी मुद्दा समजून घेऊया. नेमका हा मुद्दा काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण सेंटर ओ असलेले एक वर्तुळ काढूया. बघा, point O which is taken on a plane, draw a circle with proper radius which is taken in a compass. अशा प्रकारे मी काय केलं, एक वर्तुळ काढतोय की ठराविक त्रिज्येचं आपल्याला हे वर्तुळ काढायचंय. आता या वर्तुळाला केंद्र जो आहे त्या केंद्रातून आपण डायमीटर किंवा सर्वात मोठी जीवा काढणार आहोत. So draw a chord AB of the circle with center O. Also draw a line or a radius which is perpendicular to the chord AB. ह्याला आपण परपेंडिक्युलर असणारी ही कॉर्ड काढली. अशा प्रकारे आपण AB ला समांतर असणाऱ्या रेषा खालच्या दिशेने जर काढत गेलं, हे प्रॅक्टिकली आपण या ठिकाणी बघतोय. सो लाईन CD इट इज ऑल्सो पॅरलल टू AB. AB ला ही CD कशी आहे? पॅरलल आहे. अशा प्रकारे दुसरी लाईन काढली. आता तिसरी लाईन काढूया CD ला पॅरलल असलेली, किंवा तिसरा सेगमेंट काढू CD ला पॅरलल असलेला. बघा, इथं समजा हा PQ घेतलाय आणि चौथाही या ठिकाणी काढतोय मी की जो PQ ला पॅरलल असेल. असा एक या ठिकाणी किंवा रेषा काढतोय. इट टच टू द सर्कल इन पॉइंट Q सपोज, अँड नेम ऑफ दिस लाईन इज L. आता बघा, इथं परपेंडिक्युलर दाखवलंय आपण, पॅरलल आहे. इयत्ता 9 मध्ये आपण पाहिलंय, इफ टू लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय द ट्रान्सव्हर्सल, टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय द ट्रान्सव्हर्सल, देन करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्मड बाय द ट्रान्सव्हर्सल दे आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल या ठिकाणी कॉन्ग्रुएंट असतात. हे आपण 9वी मध्ये अभ्यासलंय. जर हा 90 अंशाचा असेल तर हा सुद्धा किती असेल? 90 अंशाचा. म्हणजे हे दोन
करस्पॉन्डिंग अँगल असतील, समजा हा इथं मी एक्स घेतलाय, वाय घेतलाय, इथं क्यू घेतलाय, म्हणजेच अँगल ए ओ एक्स कॉन्ग्रंट अँगल एक्स सी एक्स वाय, वाय करस्पॉन्डिंग अँगल आहे. आता जर ह्या दोन रेषा समांतर असतील तर ही छेदिका, आणि म्हणून हा सुद्धा काय असेल, परपेंडिक्युलर म्हणजेच 90 अंशाचा असेल. सिमिलरली इट इज ऑल्सो परपेंडिक्युलर, दॅट मीन्स 90 डिग्री अँगल. का तर ह्या सगळ्या रेषा एकमेकांना कशा आहेत, कॉन्ग्रंट आहेत, सॉरी पॅरलल आहेत, आणि ही त्यांचे ट्रान्सव्हर्सल. आता ऑब्झर्व केलं, लाईन एल इज अ, बघा लाईन एल इज अ टँजेंट ऑफ सर्कल with center O. सेंटर O असलेल्या वर्तुळाची ही काय आहे, टँजेंट व्याख्येप्रमाणे. पॉइंट Q इज अ टचिंग पॉइंट, टचिंग पॉइंट आहे म्हणजे हा स्पर्श बिंदू आहे. अँड सेग OQ, seg OQ is a radius of circle. It is denoted by R. म्हणजे ही OQ जी आहे ही कशी आहे, त्रिज्या आहे, आणि L ही कशी आहे, स्पर्शिका आहे. या दोघांबाबत आपल्याला गुणधर्म काय सांगता येईल, रेडियस OQ perpendicular line L or line L perpendicular to the radius, असंही म्हणू शकतो आपण, line L perpendicular radius OQ. हे महत्वाचं आहे स्टेटमेंट. ह्या स्टेटमेंटच्या आधारे आपल्याला स्टेटमेंट काय देता येईल, बघा, द टँजेंट ऑफ एनी पॉइंट ऑफ द सर्कल is perpendicular to the radius at that point. Tangent of circle at any point on circle, it is perpendicular to the radius at that point. ज्या बिंदूला किंवा छेदते, स्पर्श करते, त्या बिंदूतून काढलेली त्रिज्या, ह्या त्रिज्येला स्पर्शिका कशी असते, लंब असते. ही एक प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल आकृतीच्या माध्यमातून. आता हीच प्रॉपर्टी मुलांना आपण टँजेंट थिअरमच्या आधारे या ठिकाणी प्रूव्ह करणार आहोत. ती नेमकी कशी या ठिकाणी पाहूया. Let us see about a tangent theorem. What is a statement of the tangent theorem? Here, firstly, the tangent at any point of circle is perpendicular to the radius at point of touch. बघा, वर्तुळाच्या त्रिज्येला बाह्य टोकातून जाणारी जी स्पर्शिका आहे, ही स्पर्शिका लंब असते, हे आपल्याला सिद्ध करायचंय. गिवन मध्ये काय दिलंय आपल्याला, इथं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलंय. यामध्ये आपण गिवन पॉइंट आउट करणार, लाईन एल इज अ टँजेंट ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ. म्हणजे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची लाईन एल ही काय आहे, टँजेंट आहे. आणि जर टँजेंट असेल, पॉइंट ए इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजेच त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा ए आहे, टचिंग पॉइंट आहे असं आपण म्हणू. प्रूव्ह काय करायचं आपल्याला, टू प्रूव्ह लाईन एल इट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ओ ए. हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच स्पर्शिका त्रिज्येच्या बाह्य टोकाला जी काढलेली असते ती लंब दाखवायची आपल्याला त्रिज्येला. प्रूफ मध्ये आपण काय करायचं, ऍज्युम दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. म्हणजेच ही रेषा त्या त्रिज्येला लंब नाही असं आपण ऍज्युम करू, गृहीत धरूया. इनडायरेक्ट प्रूफ आहे.
मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, तर दुसरी एक डायग्राम काढतोय मी इथं. ओ सेंटर घेतलाय, इकडं लाईन एल घेतली आपण. जर ओ ए लंब नसेल तर मग आपण दुसरी घेऊया. सपोज ओ बी ड्रॉन परपेंडिक्युलर टू लाईन एल. ओ बी हा जो आहे तो परपेंडिक्युलर दाखवूया लाईन एल ला. बी अँड ए आर नॉट सेम पॉइंट, म्हणजेच या ठिकाणी ए हा मी पॉइंट घेतलाय, पॉइंट आउट करतोय मी इथं डॉटेड लाईन न जोडतोय. हे दोन्ही बिंदू सेम नाहीत, सारखे नाहीत. अर्थात जे आपण इथं एज्युम करतोय बी ओ बी परपेंडिक्युलर लाईन एल असं म्हटलंय. याचा अर्थ बी आणि बी पॉइंट हा सुद्धा कशावर आहे, वर्तुळावर आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. टेक पॉइंट सी ऑन लाईन एल सच दॅट ए डॅश बी डॅश सी as well as AB congruent BC. असा आपण सी पॉइंट या ठिकाणी घेतलाय, ओसी जोडला मी. अशा प्रकारे आपण कन्स्ट्रक्शन केलंय. लक्षात ठेवा आपण एज्युम बाब कुठली धरली, लाईन एल इट इज नॉट परपेंडिक्युलर टू ओए, म्हणजेच रेडियसला ती परपेंडिक्युलर नाही. हे आपल्याला स्पष्ट करायचंय. आणि जर स्पष्ट केलं तर अर्थातच ती ओए रेषा एल ला परपेंडिक्युलर असणार आहे हे सिद्ध करता येईल. आता पुढची स्टेप बघा. नाउ इन ट्रायंगल OBC अँड ट्रायंगल OBA, OBC फर्स्ट ट्रायंगल अँड ट्रायंगल OBA, ह्या दोन त्रिकोणामध्ये मला काय दिसतंय पहा. सेग BC कॉन्ग्रंट सेग BA, सेग BC कॉन्ग्रंट सेग BA. हे कशावरून, तर आपण कन्स्ट्रक्शन जे केलंय ह्या कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिलंय पण BA इज इक्वल टू BC as well as angle OBC and angle OBA. These are congruent angle. Why? Each of 90 degree. कारण इथं आपण मानलंय OB परपेंडिक्युलर L आणि हे 90 अंशाचे कोण असतील. सेग OB कॉन्ग्रंट सेग OB दोन्ही त्रिकोणाची कॉमन साइड आहे. Therefore, by side angle side test, these two triangles are congruent. That means triangle OBC congruent triangle OBA. हे दोन त्रिकोण या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवता येतील साइड अँगल साइड टेस्ट. आणि जर कॉन्ग्रंट असतील तर त्यांच्या रिमेनिंग साइड देज आर ऑल्सो congruent to each other. So OC is equal to OA. याला कॉस दिलं तुम्ही चालू शकते कॉन्ग्रंट साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल CSCT. आता इथं आपण OC बरोबर OA दाखवलाय, पण इथं आपल्याला दिलंय काय, बट सेग OA इज अ रेडियस. OA ही काय आहे, वर्तुळाची रेडियस आहे. Therefore, seg OC must also radius of that circle. आणि म्हणून OC सुद्धा त्या वर्तुळाची त्रिज्या असणारच, कारण ह्या दोन्हीही समान दाखवलीत आपण. आणि जर त्रिज्या असेल OC, C is lies on circle, म्हणजे पॉइंट C हा सुद्धा सर्कल वरचा बिंदू असणार आहे. आता पॉइंट C जर बिंदू सर्कल वरचा असेल आणि रेषेवरचा सुद्धा असेल, बघा ए प्रमाणे पॉइंट C सर्कलवर आहे आणि रेषेवर सुद्धा आहे, म्हणजेच वृत्तछेदिकेद्वारा स्पष्टीकरणानंतर आपल्याला काय सांगता येईल, दॅट मीन्स लाईन एल इंटरसेक्ट सर्कल इन पॉइंट ए अँड सी. आणि म्हणून ही जी रेषा आहे ती वर्तुळाला दोन बिंदूत छेदते असं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. मगाशी आपण जे डायग्राम काढलं, जर हे वर्तुळ घेतलं पण इथं ए बिंदू घेतलाय, हा सी घेतलाय, यातून जाणारी रेषा काढली लाईन एल, तर ही बिंदू दोन बिंदूत छेदते. याचा अर्थ ही वर्तुळाची स्पर्शिका नसणार, ही काय असणार आहे, छेदिका असणार, म्हणजे सेकंड असणार आहे व्याख्येनुसार. देअरफॉर बट लाईन एल इज अ टँजंट. आपल्याला काय दिलंय, ही टँजंट आहे, गिवन मध्ये दिलंय आपल्याला लाईन एल टँजंट दिलंय.
जर टँजंट असेल तर टँजंट आपल्याला माहित आहे इट इंटरसेक्ट सर्कल इन ओनली वन पॉइंट, म्हणजेच ही रेषा त्या वर्तुळाला एकाच बिंदूत छेदू शकते जर ती टँजंट असेल तर, आणि जर एकाच बिंदूत छेदत असेल आवर ॲझम्पशन इज रॉंग, म्हणजे आपण काय मानलंय ते चुकीचं आहे. काय मानलंय पण लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए, अर्थात हे जे आपण गृहीत धरले हे चुकीचं आहे. मग बरोबर काय, लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. अशा प्रकारे आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. हे इनडायरेक्ट प्रूव्हचं थिअरम आहे. मुलांना या ठिकाणी ॲझम्पशन महत्वाचं आहे, तुमचं कन्स्ट्रक्शन महत्वाचं आहे, आणि त्यानंतर जे ट्रायंगल्स या ठिकाणी दाखवलेत आपण हे कॉन्ग्रंट दाखवणं गरजेचं आहे. दोन बाजू कॉन्ग्रंट दाखवल्या की तुम्हाला तुमच्या ॲझम्पशन कडे जाता येईल आणि पर्यायाने तुम्हाला अपेक्षित असणारं जे टू प्रूव्ह आहे हे प्रूव्ह करता येईल. अशा प्रकारे हे आपल्याला टँजंट थिअरम या ठिकाणी स्पष्ट करता येईल. मुलांनो या ठिकाणी आपण हे टँजंट थिअरम बघितलंय. जातात आपण पाहिलं दोन कन्सेप्ट या ठिकाणी बघितल्या, त्यातील टँजंट सेकंड ही कन्सेप्ट बघितली, त्यावर आधारित आपण एक थिअरम अभ्यासलं. हे थिअरम म्हणजेच कोणतं, टँजंट सेकंड थिअरम. द टँजंट ॲट द एनी पॉइंट ऑन सर्कल परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे त्या ठिकाणी स्पर्शबिंदूशी काढलेली त्रिज्या आहे हिला ती स्पर्शिका नेहमी कशी असते, लंब असते, असे हे थिअरम या ठिकाणी बघितले. हे थिअरम तुम्ही तुमच्या वहीत लिहायचंय, सोडवायचंय, प्रॅक्टिस करायचंय. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.